कृषी प्रदर्शन नारायणगाव या ठिकाणी आपण आलो आहोत। पीक प्रात्यक्षिक आता आपल्याला पाहायला भेटणार आहे। या ठिकाणी कोणकोणते पीक आहेत, कशा प्रकारे ही पिकं घेतली आहेत। या ठिकाणी वाटाणा आहे। वाटाणा कशा प्रकारे बघा तारावरती बांधलेला आहे। मॅडम आहेत आपल्या संग। मॅडम काय सांगाल कशा प्रकारे हे? नमस्कार, हां बोला। मी प्रियंका पाटील, प्रतिनिधी सिंजेंटा सीड्स, सिंजेंटा विल्ड। नमस्कार, मी प्रतिनिधी सिंजेंटा सीड्स, माझं नाव प्रियंका पाटील। आता आपण या प्लॉट मध्ये उभे आहोत। हा आहे सिंजेंटाचा वाटाणा मिशिओ आणि ही जी व्हरायटी आहे ही आपण हिवाळ्यामध्ये हिची लागवड करू शकतो। साधारणतः हे 75 दिवसाचं पीक आहे आणि याचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे हे भुरीचा याच्यावर प्रादुर्भाव होत नाही। त्याच्यानंतर आपण खालीपासून वरपर्यंत जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त फुटवे दिसून येतात। फुटव्यानंतर आपल्याला जे फुलं आहेत ते फुलांची संख्या पण जास्त आहे आणि त्या पलीकडे जाऊन आता आपण जर एका शेंगेमध्ये किती बी लागतात तर ते 9 ते 12 बी त्याच्यामध्ये दिसतात, ज्यामुळे आपल्याला एकंदरीतच फुटवे, फुलं आणि एका शेंगामध्ये असलेलं बी याच्यावरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भेटतं। आणि जर आपण बांधणी पद्धतीने लागवड केली तर आपल्याला 10 ते 12 टन इतकं एकरी उत्पादन भेटतं। आणि आपण त्याच्या पलीकडे जाऊन जर साधारण आपल्या पसरवून जर लावलं तर त्याला आपल्याला 5 ते 6 टन इतकं उत्पादन भेटतं। याला एकरी बियाणे किती लागतं? एकरी जर आपण बांधून लागवड करत असेल तर याला 8 ते 12 किलो इतकं बियाणं लागतं। आणि जर तुम्ही साधारण जसं रेग्युलर पद्धतीने लागवड करत असाल तर तुम्हाला 15 ते 20 किलो इतकं बियाणं आपल्याला एकरी लागेल। साधारणतः एकरी खर्च किती येतो सगळा? एकरी खर्च आता ह्याच्यावर मी नाही बोलू शकतो। त्याचा मिशिओ